श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रगट होणे धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भागत्या केली देखा परी तिजविषयी शंका मना माझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामीरूपे प्रगटले त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळीवनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगालदेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातटाक पावन नाना तीर्थे हिंडन हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदातटाकाप्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता एकोनिया ऐशिवाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेवोनी गेले उठोनी उभयता 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वासरण्यात बहुधा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतरखूण स्वामींसी मानिती ईश्वरासमान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणूनी लेखिती दर्शना येता दिगंबर लीलाविग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अमृतासमान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकांत भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती।